Chapter 4, page number 38, Environmental Management. Environmental Conservation. आता आपण आपल्या धड्याच्या मुख्य विषयाकडे वळतोय हळूहळू. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन. विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट? हाव? कुठल्या घटकांचा परिणाम होतो पर्यावरणावर आणि कसा? What will happen if number of consumers in environment goes on increasing gradually? जर कन्झ्युमर्स म्हणजे भक्षकांची संख्या हळूहळू वाढत गेली तर काय होईल? What will be the effect of industry established on river bank on the river ecosystem? रिव्हर बँक म्हणजे नदी किनाऱ्यावर एखादा कारखाना असेल, स्थापना झाली कारखान्याची, तर त्याच्या नदीच्या परिसंस्थेवर काय परिणाम होईल? आता आपण एक एक प्रश्न बघूया. विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट अँड हाव? आता बायोटिक फॅक्टर्स आणि एबायोटिक फॅक्टर्स हे एन्व्हायरमेंटचे भाग आहेतच, त्यामुळे त्यांचा परिणाम होणारच आहे पर्यावरणावर, बरोबर आहे. ते पर्यावरणातून काहीतरी घेत असतात, काहीतरी टाकत असतात, त्यामुळे साहजिकच आहेत बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्स which are a part of the environment, even they are going to affect the environment. At the same time, there are natural and artificial factors too, which are going to have an effect on the environment. Changes, biotic and abiotic factors affect the environment. जैविक अजैविक घटक दोघांचा परिणाम होतोच. Changes in these factors have an adverse effect on the environment. हे जे घटक आहेत बायोटिक एबायोटिक, ह्यांच्यात जे बदल होतात अचानक, अननॅचरली, तर त्यांचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतोच. जसे नॅचरल फॅक्टर्स लाईक अर्थक्वेक, फ्लड्स, फायर्स एक्सेट्रा, अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स लाईक डिफॉरेस्टेशन, इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, पोल्युशन adversely affect the environment by disturbing the delicate balance of the environment. तर आता हे नैसर्गिक घटक आहेत. आपल्याला माहिती आहे भूकंप झाला की तिकडचं बराचसा भाग, भूभाग, लँड, इट इज डिस्ट्रॉइड. नंतर पूर आला तर तरी सुद्धा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतोच. असं नाही की फक्त माणूसच नाश करतोय, पण निसर्गात सुद्धा या गोष्टी घडत असतात, बरोबर आहे. पूर आला की तिकडचं काय झाडं असतील किंवा काय असेल विस्कळीत होणार आहेत, थोडे प्राणी मरणार आहेत. सो इट इज गोइंग टू अफेक्ट. फायर्स, वणवा लागणं जंगलामध्ये, हे काय माणसानीच, आता माणसामुळे खरं तर जास्त वेळ आग लागत असेल किंवा नियंत्रणात येत नसेल किंवा काही, पण वणवा हा पहिल्यापासून पेटतो. म्हणजे असं म्हणतात की आधीचं सगळं जळून जातं आणि नव्याने सगळं जीव परत निर्माण होतो. मे बी ही निसर्गाची रचनाच तशी असेल, पण माणसामुळे झालेल्या आगींबद्दल बोलत नाही आपण. नॅचरली जंगलात जे वणवे लागतात ते, बरोबर आहे. तर हे एक अर्थक्वेक आहे, फ्लड्स आहेत, फायर्स आहेत, ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा सगळा डोंगर म्हणजे निर्माण होतो नव्याने डोंगर. तर पर्यावरणावर या नॅचरल फॅक्टर्सचा परिणाम होतोच. ओके, नॅचरल फॅक्टर्स आर अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. आणि then come the artificial factors like the deforestation, industrialization, urbanization, pollution. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय? जंगलतोड. आता ह्याचा विपरीत परिणाम होतो हे सांगायची गरजच नाही आहे. जंगलतोड झाली आहे, माणसं वाढत चालली आहेत, कारखाने वाढत चालले आहेत, वाहनं वाढत चालली आहेत. वी आर फेसिंग अ बिग प्रॉब्लेम अँड दॅट इज ग्लोबल वॉर्मिंग. सो इट इज ॲडव्हर्सली अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. देन द इंडस्ट्रियलायझेशन, प्रदूषण होतं त्याच्यामुळे. अर्बनायझेशन, शहर वसत जातात, मग शहरं वाढत जातात, जंगल मागे मागे सरकत चाललेली आहेत. फॉरेस्टचा रिसीडिंग म्हणजे आपण जंगल तोडत चाललेलो आहे, मग त्याच्यातले प्राणी, त्याच्यातल्या वनस्पती, बरेच, वी डिस्ट्रॉय मेनी थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट वेन द सिटी ग्रोज, म्हणजे शहरं वसत जातात मोठी, अजून शहरं वाढत जातात. आता पूर्वीची शहरं कशी 2 शहरांमध्ये अंतर असायचं, गॅप असायची, मध्ये जंगल असायचं किंवा कधी कधी रिकामे असे डोंगर बिंगर असतील. म्हणजे म्हातारीला तिच्या लेकीकडे जायला
वाटेत जंगल लागत होतं, ज्याच्यात वाघ होता, सिंह होता, बरोबर आहे. अशा आपण गोष्टी वाचतो. मग ती भोपळ्यात बसून येते, आठवते ना गोष्ट. तर लेकीकडे जायला सुद्धा जंगलातून जावं लागत होतं. आता असं राहिलंय का? आपण कुठून जातो ते आपल्याला वाटेत जंगल लागलं असं क्वचितच होतं. डोंगर किंवा झाडं सुद्धा दिसली तरी भरपूर झालं. तर डोंगर आहे, झाड आहेत, असं सुद्धा आता कमी झालेलं आहे. तर प्रदूषण, पोल्युशन, इवन दॅट ॲडव्हर्सली अफेक्ट्स द एन्व्हायरमेंट. हे सगळं काय होतं तर आपण पर्यावरण जो आहे त्याचा इतका नाजूक आणि इतका सुंदर समतोल आहे की तो ह्या सगळ्या गोष्टींमुळे, म्हणजे पूर आला, भूकंप, आग आला, म्हणजे वणवे लागलेत, फॉरेस्ट फायर्स, इनफॅक्ट फायर्स म्हणजे फॉरेस्ट फायरबद्दल बोलतो आपण, अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स लाईक डिफॉरेस्टेशन, इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, पोल्युशन ॲडव्हर्सली म्हणजे विपरीत अफेक्ट, परिणाम करतात. कशावर? तर पर्यावरणात, द एन्व्हायरमेंट, बाय डिस्टर्बिंग द डेलिकेट बॅलन्स ऑफ द एन्व्हायरमेंट. What will happen if number of consumers in the environment goes on increasing gradually? जर भक्षक वाढत गेले, आता आपण त्याच प्रश्नांकडे परत आल्यासारखं वाटतंय, पण बघू काय. व्हॉट विल हॅपन इफ नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली? जर पर्यावरणातले जे भक्षक आहेत त्यांची संख्या वाढत गेली तर काय होईल? आता भक्षक म्हटलं की काय झालं? हर्बीवोर्स पण आले, त्याच्यात कार्निवोर्स आले, अपेक्स कन्झ्युमर्स आले. जर भक्षक वाढत गेले तर काय होईल? इफ द नंबर ऑफ प्रायमरी कन्झ्युमर्स इन्क्रीजेस, प्राथमिक भक्षक, प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणजे हर्बीवोर्स, शाकाहारी प्राणी, ते वाढत गेले, द प्रोड्युसर्स दॅट इज प्लांट्स विल डिक्रीज. प्लांट्स, वनस्पती ज्या आहेत त्यांची संख्या कमी होत जाईल. इफ द नंबर ऑफ कार्निवोर्स इन्क्रीजेस, द नंबर ऑफ हर्बीवोर्स विल बी अफेक्टेड. मांसाहारी प्राणी जर वाढत गेले तर शाकाहारी प्राण्यांची हे कमी होणार आहे, त्यांच्या लोकसंख्या कमी होणार आहे. आता माणूस सुद्धा शिकार करतो, आपण जरी शहरातले लोक नाही तरी लोक मारून खातात जंगलातले प्राणी, आणि बऱ्याच जाती लुप्त होतात ह्याच्यात, दे आर एंडेंजर्ड. ओके, सो द नंबर ऑफ herbivores reduce the producers, but the carnivores, they are going to reduce the herbivores. म्हणजे कार्निवोर्स वाढले तर हर्बिवोर्स वरती परिणाम होणार आहे. आणि असं झालं की काय होणार आहे? द एन्व्हायरमेंटल बॅलन्स विल बी डिस्ट्रक्टेड. पर्यावरणाचा समतोल जो आहे तो सगळा विस्कळीत होईल. काय काय होऊ शकतं? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक उष्मावृद्धी झालेली आहे, तापमान वाढतंय पृथ्वीचं, टेम्परेचर ऑफ द अर्थ इज इन्क्रीजिंग. डेझर्टिफिकेशन, वाळवंट निर्माण होऊ शकतात जर शाकाहारी प्राणी वाढले तर. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्याला माहिती आहे पूर येतोय, ध्रुवीय बर्फ वितळतोय अँड सो ऑन. त्यामुळे त्याचे सगळ्याचे निसर्गावर विपरीत परिणाम होणारच आहे. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री एस्टॅब्लिश्ड ऑन रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टम? जर नदीच्या काठावर, किनाऱ्यावर जर कारखाने स्थापित झाले तर त्याचा नदीच्या परिसंस्थेवर काय परिणाम होईल? आता नदी म्हटलं की आपल्या म्हणजे स्वच्छ, नितळ, म्हणजे स्फटिकासारखं पाणी, स्वच्छ पाणी, असं आपण गोष्टीत वाचलेलं असेल. खळखळ नदी, स्वच्छ नदीचं पाणी होतं वगैरे वगैरे, आपण गोष्टीत वाचतो. आता तुम्ही नदीजवळ गेला तर तुम्हाला अशी स्वच्छ स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असं पाणी प्यायचं सोडून द्या, आपल्याला नदीजवळ उभं सुद्धा राहता येत नाही, बरोबर? इतकं आपण वाटोळं लावलं सगळ्याचं. तर हल्ली आता अशा स्वच्छ नद्या दिसत नाहीत. पण का दिसत नाहीत? तर त्याच्यात प्रदूषण खूप होत असतं. त्याला एक मोठं कारण म्हणजे कारखाने, उद्योगधंदे, इंडस्ट्रीज. ज्या नदीकिनारी स्थापना झालेली आहे ज्या कारखान्यांची, त्या कारखान्यांचं जे सांडपाणी असतं, एफ्लुएंट्स असतात, ते नदीत सोडले जातात आणि नदी प्रदूषित होते. एफ्लुएंट्स विल बी रिलीज्ड फ्रॉम द इंडस्ट्री एस्टॅब्लिश्ड ऑन द रिव्हर बँक. नदीच्या किनाऱ्यावर जे कारखाने आहेत त्याच्यातून जे सांडपाणी बाहेर पडतं ते नदीत सोडलं जातं. दिस विल पोल्यूट द रिव्हर. ह्याच्यामुळे काय होतं? नदी प्रदूषित होते. नुसती नदी प्रदूषित झाली का तर त्याच्यामध्ये ही विषद्रव्य मिसळली जातात. त्याच्यामुळे काय होतं? द फिश अँड अदर ॲक्वेटिक ॲनिमल्स विल बी किल्ड. त्याच्यात मासे आणि इतर जे जलचर आहेत ते मारले जातील. आणि जर ऑर्गॅनिक पदार्थ वाढले नदीतले
जसं एखादा खताचा कारखाना असेल किंवा काय, तर त्याच्यात ऑर्गॅनिक पदार्थ वाटतात, नायट्रोजन फॉस्फरस वगैरे वाढतं. आणि मग ही पोषक द्रव्य आहेत, त्यामुळे काय होतं, शेवाळं खूप वाढतं, त्याला ॲल्गल ब्लूम्स म्हणतात. खूप प्रमाणात वाढतं, नदी पूर्ण त्या शेवाळाने भरते आणि प्राणी तर मेले. आणि मग नदीची जी इकोसिस्टम आहे, परिसंस्था आहे, द रिव्हर इकोसिस्टम विल बी डिस्ट्रॉय फर्दर. अल्गल ब्लूम्स विल फर्दर डिस्ट्रॉय द रिव्हर इकोसिस्टम. परत बॅड ओडर, पॉयझनस केमिकल्स हे जर पाण्यात असतील, कुठे ना कुठेतरी हे पाणी पिण्यासाठी उचललं जातं, फिल्ट्रेशन प्लांटमध्ये घालून पोचतं माणसापर्यंत. दुर्गंध, विषारी द्रव्य, या सगळ्याचा माणसावर सुद्धा परिणाम होणार आहे. Effluents will be released from the industry established on river bank. This will pollute the river. The fish and other aquatic animals will be killed. Algal blooms will further destroy the river ecosystem. Bad odor and poisonous chemicals will affect the humans too. म्हणजे कारखाने आणि त्यांचा किती वाईट परिणाम होतो पर्यावरणावर, नदीवर, हे सुद्धा आपल्याला कळतंय. When some natural factors of environment and some artificial polluted factors harm the environment, it creates imbalance between various factors of the environment and ultimately affects the existence of biotic factors. जेव्हा when some natural factors, काही नैसर्गिक घटक पर्यावरणाचेच, and some artificial polluted factors, काही प्रदूषक घटक जे असतात, ते काय करतात, तर पर्यावरणाचं नुकसान करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की इट क्रिएट्स अन इम्बॅलन्स, समतोल जातो पर्यावरणामध्ये. जो छान समतोल साधलेला असतो तो विस्कळीत होतो. आणि बिकॉज बिटवीन व्हेरियस फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट अँड अल्टिमेटली अफेक्ट्स द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर्स. ह्याच्यामुळे काय होतं, पर्यावरणाचा समतोल ढासळतो, बिघडतो आणि शेवटी त्याचा जैविक घटकांवर परिणाम होतो. ऑब्झर्व द एन्व्हायरमेंट अराउंड यू अँड कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आता आपल्याला हे तक्ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. हल्लीच्या या नवीन पॅटर्नप्रमाणे असे चार्ट्स तुम्हाला बरेच येतील परीक्षेत, त्यामुळे प्रत्येक चार्ट आपला व्यवस्थित तयार पाहिजे. आता हा काय आहे, तर पर्यावरणावर परिणाम करणारे घटक, फॅक्टर्स अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. मग त्याचे फर्स्ट त्यांनी क्लासिफाय केलेले आहे. कुठले फॅक्टर्स असतात, तर नॅचरल फॅक्टर्स आणि मॅनमेड फॅक्टर्स. नॅचरल फॅक्टर्स कुठले आहेत, तर अर्थक्वेक आहे, भूकंप, पूर, फ्लड्स, नंतर व्होल्कॅनिक इरप्शन्स म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक, ड्रॉट म्हणजे दुष्काळ, फॉरेस्ट फायर्स जंगलात वणवा म्हणजे जंगलात जी आग लागते ती, क्लाउड बर्स्ट ढगफुटी म्हणजे अचानक धबकीने पाऊस पडतो, सगळं वाहून नेतं, बरोबर आहे. नंतर इत्यादी. ओके, आता मॅनमेड फॅक्टर्समध्ये काय काय येतं, तर डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड. हे काय, दीज आर द फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. डिफॉरेस्टेशन, अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण, शहरं वसतात, वाढत जातात. इंडस्ट्रियलायझेशन औद्योगिकरण. पोल्युशन म्हणजे प्रदूषण. बिल्डिंग डॅम्स म्हणजे धरणं बांधली जातात, त्याच्याने परिणाम होतो, मगाशी आपण पाहिलं मगाशच्या व्हिडिओमध्ये. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम, मग बिल्डिंग असेल, धरण असेल, ब्रिज असेल, एनिथिंग, रोड्स असतील, हायवेज असतील, रेल्वे लाईन्स असतील, कन्स्ट्रक्शन. पॉप्युलेशन एक्सप्लोजन हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. लोकसंख्या जी आपली प्रचंड वाढत चालली आहे, 130 कोटी लोकसंख्या भारताची. एवढी माणसं पृथ्वी तलावर योग्य आहे का, म्हणजे पृथ्वी किंवा पर्यावरण एवढ्या लोकांना सामावून घेण्यासाठी तयार आहे का, जागा आहे का. इतर प्राणी आपण मारून टाकलेत, कितीतरी प्राणी वनस्पती नामशेष केले आहेत आणि माणसाची संख्या मात्र वाढत चाललेली. पर्यावरणावर विपरीत परिणाम होतोय. कधीतरी असं होईल की पर्यावरण काहीतरी धडा शिकवेल आपल्याला, तेवढी वाट बघायची का शहाणं व्हायला पाहिजे आपण. पूर्ण मानवजात नष्ट होईल अशाने. ओके, तर आपण ह्या सगळ्या विषयांवरच पुढे बोलणार आहे हळूहळू या धड्यामध्ये पुढे.
आता महात्मा गांधी राष्ट्रपिता त्यांनी त्या बरंच काय काय चांगलं बोलून गेले. त्यातलं हे एक वाक्य आहे, द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड बट नॉट द ग्रीड. म्हणजे पृथ्वी जी आहे ती सगळ्यांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी आहे. ती सगळ्यांच्या गरजा भागवू शकते. अन्न वस्त्र निवारा बेसिक खायला मिळेल का 2 वेळेला सगळ्यांना, येस, वाय नॉट. तर बेसिक गरजा ज्या आहेत त्या भागवायला पृथ्वी पुरेशी आहे, पुरी पडणार आहे. पण हाव, तर आपला लोभ, हाव, ही मात्र पृथ्वी भागवू शकत नाही. आणि ते सो एवढ्या माणसांची अशक्य आहे. तुम्हीच थोडा विचार करा, आपल्याला गरज कितीची असते आणि आपण काय काय करत असतो. त्यामुळे द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड बट नॉट द ग्रीड, असं महात्मा गांधी सांगून गेलेत, विच इज व्हेरी व्हेरी करेक्ट, राईट. स्टार्ट थिंकिंग. वी आर गेटिंग सिरियस नाव इन दिस चॅप्टर. या धड्यात आता अजून गंभीर व्हायला पाहिजे. आपल्याला पर्यावरणाचा विचार, पर्यावरणाचं संवर्धन याविषयी आपल्याला हळूहळू शिकायचं आहे. ओके, थँक्यू चिल्ड्रन.